AI तंत्रज्ञान काय आहे बघूया, आपण समजून घेऊया. AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेती करणे. आता शेती करत असताना AI तंत्रज्ञान काय सांगतंय की पिकाच्या लावणीपासून ते पिकाच्या उत्पन्नापर्यंत आणि बाजारपेठेपर्यंत संपूर्ण माहिती AI देत असते. आता AI काय माहिती देते, तर तुमच्या पिकाची इत्थंभूत माहिती तुमच्या मोबाईल ॲपवर देणार आहे. आता पिकाला रोग कधी येणार आहे ते अगोदर 8 दिवस माहिती सांगते. पिकाचं पाणी कसं आहे, पिकाला पाणी किती दिवसांनी दिलं पाहिजे, पिकाला रोग कोणते येतात, माती म्हणजे काय, मातीमध्ये बॅक्टेरिया किती, जीवाणू किती, खतं कोणती दिली पाहिजे, कमीत कमी रासायनिक खताचा लागवड वापरून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, आणि ही संपूर्ण पीक लावणीपासून ते बाजारपेठेत नेण्यापर्यंत किंवा बाजारपेठ कुठली चांगली, मालाला चांगला भाव कसा मिळेल, याची सर्व इत्थंभूत माहिती आपल्या मोबाईलवर, अँड्रॉइड मोबाईलवर देणार आहे. हे AI तंत्रज्ञान आहे. आता AI तंत्रज्ञानाचा वापर भारतानं अमेरिकेशी एक करार केलेला आहे. तिथं 10,000 कोटी भारतानं भरलेले आहेत त्या कराराला. आणि आत्ता महाराष्ट्र शासनानं आत्ताच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपये याला तरतूद केलेलं आहे. हे तंत्रज्ञान 1956 सालापासून अवगत केलेलं आहे अमेरिकेनं. म्हणजे याचा शोध लागला आहे तो 1956 साली. आता इस्रायल करतोय त्याचा वापर, अमेरिका करत्या. अमेरिकेतला शेतकरी काय करतोय की एका गुंठ्यामध्ये आज 2 क्विंटल सोयाबीन काढतोय, आणि भारतातला शेतकरी एका गुंठ्यामध्ये 1 क्विंटल उत्पादन काढतोय. तर हे शेतीमध्ये AI तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल ह्याची इत्थंभूत माहिती AI तंत्रज्ञान देणार आहे. आता माझा प्रश्न ह्याला असा आहे की AI तंत्रज्ञान अल्पभूधारक शेतकरी वापरू शकतो का? दुसरी गोष्ट अशी आहे की माझं जर या ठिकाणी क्षेत्र आहे, या ठिकाणी जर AI तंत्रज्ञान मी त्या वापर केलेला आहे, आता माझं जर क्षेत्र दुसरीकडे अन्य कुठं असेल 2-4 किलोमीटरवर, तर ते मी वापरू शकतो का ते AI तंत्रज्ञान? ह्या प्रश्नांची मला उत्तर अजून मी अपेक्षित आहे. व्हिडिओ कसा वाटला